नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT ॲडमिशन 2025-26 यासाठी जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची अशी कागदपत्रे कोणकोणती लागतात ही सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून टाका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, RT ॲडमिशनसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे मोफत प्रवेश दिला जातो. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26साठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर ही टीप बघा, मी जिला हायलाईट करून ठेवलेलं आहे. RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. सर्व RT पात्र बालकांना खालील कागदपत्रे लागणार आहेत. तर मी हे इथे टीप अशी काय लिहिलेली आहे कारण की याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन जे पुढं करणार आहे. जेव्हा जे भाड्याने राहतात, जे भाडे तत्वावर राहणारे भाडेकरू आहेत त्यांच्यासाठी जेव्हा पॉईंट मी डिस्कस करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला या टीपबद्दल सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप माहिती आहे या व्हिडिओमध्ये, स्किप करून पाहू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांसाठी कागदपत्रे ही लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला बालकांचं आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट आहे. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे रहिवासी पुरावा. तिसरं डॉक्युमेंट म्हणजेच तुमचा जन्मतारखेचा पुरावा. ही जी कागदपत्रे आहेत ते तुम्हाला RTE फॉर्मसाठी लागणार आहेत. त्यानंतर जर आता आपण बघूया वंचित गटात कोणती बालके येतात आणि त्यांना कोणकोणती कागदपत्रे इथे सादर करावी लागतात RTEच्या फॉर्मसाठी. तर तुम्ही पाहू शकताय, जात संवर्गातील बालके यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास म्हणजेच OBC, विशेष मागास म्हणजेच SBC, दिव्यांग बालके, HIV बाधित बालके किंवा HIV प्रभावित बालके, तसेच कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले आहेत अशी बालके. त्यानंतर अनाथ बालके, या सर्वांचा समावेश जो आहे तो वंचित गटामध्ये होतो. आता वंचित जात संवर्गातील बालक जर असेल तर त्याला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात तर पहा, वडिलांचे किंवा बालकाचे कागदपत्रे तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत. तर तुम्हाला जर तुम्ही वंचित गटामध्ये येत असाल म्हणजेच रिझर्वेशनमध्ये, आरक्षणमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे. उत्पन्न दाखला तुमच्याकडे नसेल तरी देखील चालणार आहे. आता तुम्हाला इथे कागदपत्र जर मुख्य म्हटलं तर तुम्हाला इथे वडिलांचा किंवा मुलाचा जातीचा दाखला जो आहे तो इथे तुम्हाला आवश्यक राहणार आहे. आणि हा जातीचा दाखला आपल्या महाराष्ट्र राज्याचाच असणं गरजेचं आहे. परराज्यातील जर हा जातीचा दाखला असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. आणि हा जातीचा दाखला कोणाकडून मिळालेला पाहिजे तर पहा, तहसीलदार किंवा उपजिल्हा अधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडून तुम्हाला हा जातीचा दाखला मिळालेला पाहिजे, तोच इथे चालणार आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय दिव्यांग मुलांसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. तर पहा मित्रांनो, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे दिव्यांग मुलांसाठी लागणारं कागदपत्र आहे. त्यानंतर HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर पहा, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाला असेल अशा बालकांचा प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते देखील आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता इथे वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल तर या प्रवर्गातील बालकांचा समावेश जो आहे तो
वंचित गटामध्ये करण्यात येतो। आता यांना कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला येथे सादर करायचे आहे। कोविड-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, तर ही 2 कागदपत्रे तुम्हाला, जर तुम्ही कोविड-19मधील प्रभावित बालक असाल तर तुम्हाला ही 2 महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत ते तुम्हाला इथे सादर करावी लागणार आहेत। एक म्हणजे पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र आणि दुसरं जे आहे ते कोविड-19मुळे मृत्यू झाला आहे हे रुग्णालयाचे प्रमाणपत्र। त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ फॉर्म नंबर 4 हे देखील तुम्हाला लागणार आहे। यामध्ये सदर मृत्यू हा कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला शासकीय किंवा पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय किंवा प्रयोगशाळा यांचा अहवाल ही महत्त्वाची अशी कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला इथे कोविड प्रभावित बालकांना लागणार आहेत। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अनाथ बालके। आता यांचा देखील समावेश वंचित घटकामध्ये केला जातो। आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ती देखील आपण पाहूया। अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत असं सांगण्यात आलेलं आहे। जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे। जर बालक जे आहे अनाथालयात राहत नसेल तर त्यांचा जे काही सांभाळ करणारे पालक असतील त्यांचे इथे हमीपत्र जरी दिले तरी देखील चालणार आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट बघूया। अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये असे इथे सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्ही अनाथ बालक असाल तर तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला विचारला जाणार नाही आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला हा जो आहे तो कोणाला लागणार आहे, किती उत्पन्न लागणार आहे, कोणत्या वर्षीचा हा दाखला पाहिजे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला हा देखील तुमचा इथे चालणार आहे। आता कोणत्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे RT ॲडमिशनसाठी चालणार आहे, तर तुम्ही पाहू शकताय आर्थिक वर्ष 2022-23चा किंवा 2023-24चा हा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला असणं गरजेचं आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा महाराष्ट्र राज्याचाच पाहिजे आहे। दुसऱ्या राज्यातील जर असेल तर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, RT प्रवेश प्रक्रियेसाठी चालणार नाही। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कोणकोणती कागदपत्रे त्यांना सादर करावी लागणार आहेत। सगळ्यात पहिलं कागदपत्र म्हणजे न्यायालयाचा निर्णय तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे। दुसरं कागदपत्र म्हणजे घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे। तिसरं महत्त्वाचं कागदपत्र बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे। तसेच आर्थिक दुर्बल गटातील असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे। जर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला आहे आणि आपल्या मुलासाठी RTचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे कोणकोणती कागदपत्रे द्यायचे ते देखील पहा। एक पहिलं डॉक्युमेंट आहे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे। दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुराव्यामध्ये तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यावे लागणार आहे। त्यानंतर आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर महिला जर विधवा असेल तर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर सगळ्यात पहिलं कागदपत्र म्हटलं तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा। तिसरं जे कागदपत्र आहे बालक वंचित गटातील असल्यास
बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र हे बालक तुम्हाला द्यायचे आहे। आणि जर बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला इथे RTE प्रवेशासाठी सादर करावा लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड। आता हे आधार कार्ड जे आहे ते वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे। म्हणजेच बाळाचं जे आधार कार्ड असणार आहे तुमच्या मुलाचं, तर ते आधार कार्ड जे आहे ते कंपल्सरी डॉक्युमेंट आहे सर्वांसाठी। तर इथे तुम्ही पाहू शकताय RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे। एकतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे विद्यार्थ्याचं किंवा पालकाचं, आणि जर नसेल विद्यार्थ्याचं आधार कार्ड तुम्ही बनवायला टाकलं असेल तरी देखील चालणार आहे, त्याची पावती तरी असेल तरी चालणार आहे। परंतु काही कारणांमुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा असे देखील सांगण्यात आलेलं आहे। तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून, म्हणजे तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिल्यापासून तुम्हाला 90 दिवसाचा टाईम जो आहे तो दिला जाईल। या 90 दिवसाच्या आत तुम्हाला शाळेकडे सादर करायचे आहे। तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे। सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिला जाईल। जर तुमच्या मुलाचं आधार कार्ड नसेल किंवा पावती नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला पालकांचे आधार कार्ड घेऊन तात्पुरता प्रवेश दिला जाईल। त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या प्रवेशापासून 90 दिवसाचा टाईम तुम्हाला दिला जाईल। या 90 दिवसामध्ये तुम्हाला बाळाचे आधार कार्ड किंवा आधार कार्डची पावती हे तुम्हाला टाईममध्ये त्यांना जमा करायची आहे। आणि जर तसं तुम्ही नाही केलं तर तुम्हाला जो RTE मध्ये मिळालेला प्रवेश आहे तो प्रवेश इथे रद्द देखील करण्यात येऊ शकतो, हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे। तर आत्ताच तुम्ही तयारीला लागा। त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पुढचं डॉक्युमेंट आहे जन्मतारखेचा पुरावा। आता हा जन्मतारखेचा पुरावा सर्वांसाठी आवश्यक आहे। त्यानंतर यामध्ये हा जन्मतारखेचा पुरावा जो आहे तो कोणी दिलेला तुम्हाला चालणार आहे, तर ग्रामपंचायतने दिलेला असेल तरी चालणार आहे, नगरपालिकेने दिलेला असेल तरी चालणार आहे, मनपा यांनी दिलेला जन्माचा दाखला असेल महानगरपालिका तरी चालणार आहे। त्यानंतर रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील जर दाखला असेल तो देखील चालणार आहे, अंगणवाडीमधील दाखला आहे तरी चालणार आहे, बालवाडी रजिस्टरमधील दाखला आहे तरी चालणार आहे, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन हे देखील इथे चालणार आहे। जर तुमच्याकडे काहीही नसेल तर तुम्ही आई किंवा वडील यांनी एक प्रतिज्ञापत्राद्वारे स्वयंनिवेदन करायचं आहे, ते तुमचं इथे चालून जाणार आहे। आता पुढचं डॉक्युमेंट बघूया, रहिवासी किंवा वास्तव्याचा पुरावा। आता हे देखील सर्व RTE प्रवेशपात्र बालकांना म्हणजे सर्वांसाठी रहिवासी दाखला कंपल्सरी आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकताय, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकताय, वाहन चालवण्याचा परवाना आपण त्याला म्हणतो, तसेच तुम्ही वीज बिल देऊ शकताय, टेलिफोन बिल देऊ शकताय, त्यानंतर पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी आणि नॅशनलाइज बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून सादर करायचं आहे। ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा। तर यापैकी जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसेल, तुम्ही राहताय भाड्याने, त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं घर नाही आहे, तर तुम्हाला भाडे करारनामा हा बनवून घ्यायचा आहे। आणि हा भाडे करारनामा तुम्हाला RTEचा फॉर्म भरायची जी तारीख आहे किंवा RTEचा फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे त्याच्या अगोदरची डेट ही तुमच्या भाडे करारनामावरती असणं गरजेचं आहे। हे इथे वरती मी तुम्हाला एक टिप सांगितली होती व्हिडिओच्या सुरुवातीला, ती टिप एकदा परत बघा। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व जे कागदपत्रे आहेत ती RTEचा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीची असावी असं सांगण्यात आलेलं आहे। जर तुमच्याकडे
या डॉक्युमेंट्सपैकी जर निवासी पुरावा म्हणून काहीच नसेल तर तुम्हाला हा भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करारनामा जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजेच रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट जे ऑनलाईन बनतं ते तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. तर इथे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जे काही भाडे करारनामा तुम्ही बनवताय तो फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. तुम्ही आता फॉर्म भरण्याच्या अगोदर म्हणजे फॉर्म सुरू व्हायचे त्याच्या अगोदरच तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला हा भाडे करारनामा लवकरात लवकर बनवून घ्यायचा आहे. कारण की मागच्या वर्षी भरपूर जणांनी फॉर्म भरले होते, भरपूर जणांचे RTमध्ये नंबर लागले. कागदपत्र पडताळणी जेव्हा होते, लॉटरी लागल्यानंतर आपल्याला कागदपत्र पडताळणी जेव्हा असते त्यावेळेस आपल्याला ही सर्व कागदपत्रे लागतात. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी विचारत नाहीत, परंतु या डॉक्युमेंटवरची माहिती बघून, या कागदपत्रांवरील माहिती बघून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे ही जी डॉक्युमेंट आहेत ती जवळ असणं गरजेचे आहेत. आणि जे काही तुम्ही फॉर्म भरणार आहे, फॉर्म भरण्याच्या डेटच्या अगोदरची तुमच्याकडे हे भाडे करारनामा ज्याला आपण रेंट ॲग्रीमेंट म्हणतो हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.